गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आम्ही सकाळी सकाळी चाललो होतो वेताळबाबाच्या यात्रेला। तर इथे आम्हाला पोहोचायला थोडासा वेळ लागला, त्यामुळे घाईघाईने आम्ही सगळे फॅमिली म्हणजे सगळे मिळून आम्ही चाललो होतो। आणि गेल्यानंतर आम्ही इथे नैवेद्य नारळ वगैरे केला। नैवेद्य नारळ झाल्यानंतर इथे आम्ही मंदिरासमोर सगळे थांबलो होतो। तर इथे आमच्या वेताळबाबाची एक खासियत आहे की जे कोणी वेताळबाबाला नवस करतं तर तो नवस 100% पूर्ण होतो। आणि ज्यांनी कोणी बाळासाठी नवस केलेला होता आणि त्यांचा तो पूर्ण झालेला आहे, म्हणजे तो पूर्णच होतो। आणि तर त्या लोकांना, अशा लोकांना तो नवस फेडावा लागतो। तर ते 5 वर्ष असं ज्यांना बाळ झालंय नवसाने, ते नवसाचं जे बाळ आहे त्याला असं मंदिरावरून खाली चादरीमध्ये झेलण्याची एक प्रथा आहे। तर ते बाळ असं 5 वर्ष झेललं जातं खाली, म्हणजे मंदिरावरून खाली टाकतात। तर हे हा माणूस असा नारळ टाकून चेक करतोय की म्हणजे बघतात खाली की चादरीला म्हणजे घट्ट पकडलेली आहे की नाही, असं बघतात ते। तर भरपूर सारी लोक चादर पकडून थांबलेले असतात आणि वरून त्या बाळाचा चेहरा पूर्ण झाकून त्याला वरून असं मंदिरात म्हणजे चादरीमध्ये फेकलं जातं आणि खाली सगळे झेलतात त्याला। तर खूप वर्षांपासून ही प्रथा चालू आहे आणि कधी कुठल्या बाळाला इजा झालेली नाही, कधीच असं काही झालेलं नाही। ही प्रथा फक्त आमच्याच गावी आहे, म्हणजे मी दुसरीकडे कुठे पाहिली नाही। तर ही अशी नवस फेडण्याची एक पद्धत आहे आमच्या इथे। तर 2 वर्षाच्या म्हणजे बाळ 2 वर्षाचं झाल्यानंतर मग 5 वर्ष त्याला असं मंदिरावरून खाली चादरीमध्ये झेलण्याची म्हणजे झेललं जातं 5 वर्ष, आणि मग तो नवस पूर्ण करायचा। तर इथे छोट्या छोट्या मुलांना आता वरून खाली म्हणजे जे नवसाचे आहेत त्यांना असं खाली चादरीत झेलण्याची आता हे सुरू आहे। आम्ही इथे थांबलेलो होतो, मावशी, बहीण, भाऊ वगैरे आम्ही सगळे थांबलेलो होतो इथे। आणि सकाळी सकाळीच मंदिरात जातात। तर इथे 12च्या आतमध्ये म्हणजे 12 वाजेपर्यंत हे सगळं, 11 नंतर खूप ऊन होतं, त्यामुळे पटपटच हे आवरून घेतात। अशी म्हणजे पद्धत आहे आमच्या इथली। आणि त्यानंतर सगळेजण मग आम्ही थांबलो होतो तिथे। त्याला आता वरून खाली चादरीमध्ये फेकायचं आहे, झेलायचं आहे। तर याला आता खाली चादरीमध्ये झेललं, पण हा जास्त रडला नाही। दुसरी मुलं जशी रडतात तसा हा अजिबात रडला नाही। खूप नाहीतर खूप गोंधळ घालतात छोटी छोटी मुलं, कारण घाबरतात, पण हा अजिबात घाबरला नाही। आणि ही एक म्हणजे प्रत्येकाची आहे, प्रत्येकाच्या यात्रेची काही वेगळी असते पद्धत। आमच्या पण म्हणजे कोणी म्हणजे कुठल्या यात्रेत बगाड वगैरे असतं, तर हे आमच्या यात्रेत हे असं नवस फेडण्याची एक पद्धत आहे। छान वाटतं यात्रेत। आणि माहेरची यात्रा म्हटल्यावरती तर वेगळीच असते खुशी, खूप छान वाटतं। आणि सगळेजण आलेले असतात एकत्र, सगळे पाहुणे सगळे एकत्र येतात, खूप छान वाटतं यात्रेत। आणि इथे छोटी छोटी मुलं यात्रेमध्ये मस्ती करताना दिसत आहेत, म्हणजे सगळे धमाल करतायत, छान वाटतं यात्रेमध्ये। इथे यात्रेत पाळणे वगैरे आलेले आहेत, छोटी छोटी मुलं खेळतायत इथे।
अशी होती यात्रा आणि खूप ऊन होतं, त्यामुळे आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.